सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोड मुद्रेत. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. सहज श्वास भरून घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. दोन्ही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 30 ते 35 आवर्तन. आपलं संपूर्ण मन, लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया. सहज घेतला जाणारा श्वास आणि फोर्सफुली सोडला जाणारा श्वास, पोटाला आतमध्ये मिळणारा झटका, या सगळ्याकडे आपलं लक्ष, आपली जाणीव. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग, त्याची अनुभूती. हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार. प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श. निर्माण झालेली बलगतपणे चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पायांनंतर सुरुवातीला विश्रांती. दोन्ही पाय जळून घ्यायचे. पावलं पुढे मागे करूया. स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणूया. पावलांमध्ये अँकल जॉइंट्स मध्ये हालचाल. बरोबर. स्वतःकडे, जमिनीकडे, स्वतःकडे. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज 3 वेळेला. 1. सावकाश अगदी.
अँकल जॉईंट्स मधून हालचाल 2 3 अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला डावीकडून उजवीकडे 1 2 3 3 वेळा झालं की थांबायचंय. उजव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचं. डावा पाय एकदम रिलॅक्स असेल. फक्त उजव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचायचंय. हा. आणि आता उजवा पाय जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त उजवीकडे न्यायचंय. अगदी सावकाश, क्रॅम्प येऊ शकतो. जास्तीत जास्त उजवीकडे आणि मग पुन्हा मध्यभागी. पाऊल स्वतःकडे खेचून घेतल्यामुळे आपला गुडघा तिथे लॉक होऊन जातो. पुन्हा एकदा जास्तीत जास्त उजवीकडे. बरोबर. मध्यभागी. अजून एक राऊंड. जास्तीत जास्त उजवा पाय उजवीकडे, स्वतःकडे आपण पाऊल खेचलंय. मध्यभागी. उजवा पाय रिलॅक्स करायचा आहे. आता डावा पाऊल स्वतःकडे खेचून घेऊया आणि आता सुरुवात करूया. डावा पाय जास्तीत जास्त जमिनीला घासत घासत डावीकडे. मध्यभागी. जास्तीत जास्त डावीकडे. मध्यभागी. अजून एकदा जास्तीत जास्त पाय डावीकडे. मध्यभागी. थांबायचंय. डावा पाऊल रिलॅक्स करायचंय. आता उजव्या पायाची टाच डाव्या पायाचा अंगठा आणि मधलं बोट याच्यामध्ये घ्यायची आहे. उजव्या पायाची टाच डाव्या पायाचा अंगठा आणि मधलं बोट. बरोबर. आता एकदा आपल्याला डावीकडे टर्न व्हायचं आणि एकदा उजवीकडे. बघा, जेव्हा आपण डावीकडे झुकणार तेव्हा उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर जाईल आणि मग डावीकडे येताना, उजवीकडे येताना डावा हात वर येईल. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची. सुरुवात करूया. 1 2 3 4. बरोबर. 5 6. बरोबर. आता उजवा पाय खाली घ्या आणि डावा पाय. डावा पाय उजव्या पायाचा अंगठा आणि मधलं बोट मध्ये डाव्या पायाची टाच फिक्स करा आणि आता सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6. बरोबर. छान. मध्यभागी येऊन थांबा. डावा पाय खाली करा आणि बटरफ्लाय. पावलं जुळून घ्यायची आहेत. हाताची पकड पावलांच्या भोवती. पाठ करा सरळ आणि आता सुरुवात करूया थोडीशी जलद हालचाल करायला. जास्तीत जास्त गुडघे वर आणि खाली. सुरुवात करूया. बरोबर. आणि आज आपण शिकणार आहोत कुर्मासन. सावकाश थांबायचंय. कुर्मासन. तर इथे ज्यांना पाठीची दुखणी आहेत, हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी मात्र हे पुढे झुकणारं आसन करणं टाळायचं आहे. तर हे कसं करायचं बघा. आपली उजवी जी उजवा जो पाय आहे, उजव्या पायाची पोटरी, त्याच्यामधून उजवा हात आपल्याला बाहेर घ्यायचा आहे. बटरफ्लाय मध्येच थांबायचं आणि डाव्या पायाच्या पोटरीमधून डावा हात बाहेर काढायचा. अशा प्रकारे आपल्याला ही स्थिती घ्यायची. बटरफ्लाय मधून बटरफ्लाय करा. बटरफ्लाय जसं आपण पावलं जुळून घ्यायची आहेत. हा. आणि उजव्या पोटरी खालून उजवा हात परफेक्ट. डाव्या पोटरी खालून डावा हात. बरोबर. आणि आता आपल्याला आपलं कपाळ पावलाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. जर पावलापर्यंत कपाळ पोचत नसेल काही हरकत नाहीये. जेवढी क्षमता आहे तेवढं पुढे झुका. खांदे एकदम रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. पाठकणा एकदम शिथिल. डोळे अलगद मिटून लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश वर येऊया. हळूहळू श्वास घेत घेत वर यायचंय. हाताची जी स्थिती आहे ती सोडून द्यायची. दोन्ही हात मागे न्यायचे. दोन्ही हात मागे घ्या. मान मागे सैल सोडा आणि सीटचा भाग वर उचला. मान मागे सैल सोडून सीटचा भाग वर उचला. म्हणजे पाठकड्यावरती आलेला ताण थोडासा कमी होईल. सावकाश सीटचा भाग जमिनीवर येऊ देत. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती.
आता आपण नेक रोटेशन वज्रासनामध्ये करणार आहोत. त्यामुळे ज्यांना शक्य आहे जास्त वेळ वज्रासनात बसणं त्यांनी नक्कीच वज्रासनामध्ये या. ज्यांना शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालून नेक रोटेशन करा. तर दोन्ही पाय जोडून एक एक पाय फोल्ड करून वज्रासनामध्ये येऊया. नेक रोटेशन आज आपण वज्रासनात करतोय. ज्यांना जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालून करायला हरकत नाही. वज्रासनाची स्थिती, दोन्ही हात आपल्या मांडीवर असतील, डोळे अलगद मिटून घेऊया. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे त्यामुळे पूर्णपणे आपल्या देहाचं निरीक्षण करूया. बंद डोळ्यांनी आपले दोन्हीही गुडघे समोरून जुळलेले आहेत का हे पाहूया. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहे. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये आलेला आहे हे तपासून पाहूया बंद डोळ्यांनी. पाठकाणा इथे नैसर्गिक सरळ राहतो. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. हाताची कोपरे शरीराच्या जवळ असतील, खांदे एकदम रिलॅक्स, डोळे अलगद मिटून चेहरा शांत. करणार आहोत आपण इथे एक ओंकार मकार लांबवलेला आहे तो श्वास सोडून यथाशक्ती श्वास भरून घेऊया आणि जाणीवपूर्वक ओमचा उच्चार मकार लांबवलेला अगदी सावकाश आणि हळू आवाजात. डोळे उघडायचे. पुन्हा दोन्ही हात आपल्या मांडीवर असतील आणि आता आपल्याला सावकाश एकदा उजवीकडे वळायचंय. मान फक्त उजवीकडे घेऊन जायची, मागची भिंत बघायची. मध्यभागी डावीकडे, मध्यभागी श्वासाशी आधारित. आपल्याला आता माहितीये कधी श्वास घ्यायचा आणि सोडायचा. पुन्हा एकदा श्वास घेत मान उजवीकडे, श्वास सोडत डावी मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. अजून एक राऊंड. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. आता मान एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला टिल्ट होईल. सुरुवात करूया. श्वास घेत मान उजवीकडे, उजवा कान उजव्या खांद्याकडे, श्वास सोडत सोडत मान आता डावीकडे घेऊन जा. अगदी सलग कृती करण्याचा प्रयत्न करूया. श्वास सोडत डावीकडे, पुन्हा श्वास घेत घेत उजवीकडे, उजवा कान उजव्या खांद्याजवळ, श्वास सोडत सोडत डावीकडे, डावा कान डाव्या खांद्याजवळ, पुन्हा एकदा श्वास घेत घेत मान उजवीकडे, श्वास सोडत सोडत डावीकडे, सावकाश श्वास घेत मान मध्यभागी. आणि आता अप अँड डाऊन सुरुवात करूया. श्वास घेत मानवर, चेहरा सिलिंगला समांतर, श्वास सोडत खाली हनुवटी गळ्याकडे. हालचाल फक्त मानेमध्ये. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. रोटेशन करूया क्लॉकवाईज 2 वेळेला. मान आपली पुढे झुकलेली आहे हनुवटी गळ्याकडे. आणि आता सुरुवात. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी अँड क्लॉकवाईज 2 वेळेला. आणि विरुद्ध बाजूने 2 वेळेला. डावीकडून उजवीकडे अलगद मान फिरवून घ्यायचे. बरोबर. मध्यभागी येऊन थांबू. सावकाश मान सरळ. 2 वेळा झालं की थांबायचं. डोळे अलगद मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. दोन्ही हात जोडून घ्यायचे. हाताची कोपरं जमिनीला समांतर. आता जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायला सुरुवात करूया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. आज आपण वज्रासनामध्ये पर्वतासन केलंय. नजर समोर. जर तुम्हाला हात जोडलेल्या स्थितीमध्ये अनकम्फर्टेबल वाटत असेल तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तळवे सिलिंगकडे घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी मात्र
वरच्या वर दोन्ही हात जोडलेले ठेवा. डोळ्यालगत मिटून आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. कमरेपासूनचा वरचा भाग ताणला गेला, व्हर्टिकली खेच मिळालेला आहे त्याला. संत गतीने श्वास सोडायचा आहे. आता दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून तळवे सिलिंगच्या दिशेला. आणि आता पुन्हा एकदा ट्विस्टिंग करायचं आपल्याला. एकदा उजव्या बाजूला टर्न, मागची भिंत, मग डावीकडे, मागची भिंत बघूया, उजवीकडे. आपले पाय अगदी स्थिर आहेत आणि हालचाल आपल्या अपर बॉडी मध्ये होतीये. बरोबर. हात कोपरात सरळ असतील वरच्यावर. आणि आता हलकासा साईड वडबेट, मध्यभागी येऊन अगदी साईड वडबेट हलकासा उजवीकडे आणि डावीकडे. बरोबर. तोल सांभाळायचा आहे. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. सावकाश मध्यभागी येऊन थांबा. पुन्हा दोन्ही हात वरच्या वर जोडून घ्या. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी. बरोबर. दोन्ही हात मांडीवर, डोळे अलगद मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. आज आपण करणार आहोत मंडूक मुद्रा. तर त्यासाठी काय करायचंय, जे गुडघे आपले जुळलेले आहेत ते आपल्याला लांब करायचे. आता ज्यांनी साधी मांडी घातलीये तर त्यांनी त्या स्थितीमध्ये बसा. फक्त ज्यांनी वज्रासन घातलंय त्यांनी मात्र दोन्ही गुडघे आपल्याला असे लांब करायचे. जे पाय जुळलेले होते ते लांब करायचे. हा, बरोबर. आणि आता उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. आपण एकत्रित करू शकतो. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. बरोबर. आणि तो मागे डाव्या खांद्यावर ठेवा. आणि मग डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवायचा आहे. मंडूक म्हणजे काय? बेडूक. बेडकासारखा हा आपला आकृतिबंध दिसतो मागच्या बाजूने, म्हणून ह्याला मंडूक मुद्रा किंवा मंडूक आसन म्हणतात. आणि आता डोळे अलगद मिटून घ्या. अँकल जॉईंट्स वरती ज्यांना जास्त प्रेशर किंवा ताण आल्यासारखं वाटत असेल त्यांनी जास्त वेळ या स्थितीमध्ये न बसता साधी मांडी घालायला हरकत नाही. डोळे अलगद मिटून लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. आणि आता सावकाश उलटचाल करूया. आधी आपला वर असलेला डावा हात खाली येईल गुडघ्यावर, मग उजवा हात. दोन्ही गुडघे समोरून जोडून घ्या सावकाशपणे. पुन्हा तिथल्या तिथे विश्रांती. थोडा वेळ वज्रासनामध्ये बसण्याचा प्रयत्न करा. पुढे आपल्याला अजून एक आसन करायचंय. आता दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहा. आणि आपला उजवा जो, आता तुम्ही सर डायरेक्ट गुडघ्यावर या. वज्रासन नाही घातलं तरी चालेल. डायरेक्ट गुडघ्यांवरती उभे राहा. आणि उजवा जो आपला पाय आहे ना तो उजव्या बाजूला सरळ करा. टाच जमिनीकडे, पायाची बोट सिलिंगच्या दिशेला. गुडघ्यातनं पाय सरळ असेल. उजवा पाय गुडघ्यात थोडीशी चैत्राने इकडे सरळ, म्हणजे पाय तुझा सरळ राहील. हा. आता ज्यांना वाटतोय की आपला बॅलन्स जाईल, आपला तोल जाईल, तर मात्र जो आपण उजवा पाय सरळ केलाय त्या भिंतीचा तुम्ही आधार घेऊ शकता किंवा टेबल खुर्ची जे काही असेल तसा आधार घ्या. आता दोन्ही हात सरळ खांद्यातून सरळ करा, आडवे. बरोबर. हा. डाव्या पायाचा पाऊल जमिनीकडे फ्लॅट असेल. हा. आणि आता हळूहळू आपल्याला उजवीकडे झुकायला सुरुवात करायची आहे. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. जर पावलापर्यंत हात जात नसेल तर अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करा. आणि डावा हाताचा जो दंड आहे त्याचा स्पर्श डाव्या कानाला करा. बरोबर. छान. आणि जास्तीत जास्त स्ट्रेच. बघा, डावी बाजू ताणली गेली आहे, उजव्या बाजूचा पाय ताणला गेलाय. छान. इथे यथाशक्ती थांबा. 5, 4,
3, 2, 1. उलट चाल. सावकाश दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ. हात खाली. उजवा पाय पुन्हा एकदा फोल्ड करूया. पाऊल जमिनीकडे फ्लॅट करायचंय हा. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय आपल्याला डाव्या बाजूने सरळ करायचा आहे. टाच जमिनीवर, पायाची बोटं सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात खांद्यातून सरळ. बरं, आता आपल्याला मान अशी कुठेही वाकडी करायची नाहीये. आपल्याला आधी कमरेतनं साईडवर बेंड घ्यायचंय. आपल्याला मान सरळ ठेवायचे. बघा, हळूहळू कमरेतनं साईडवर बेंड घ्या. म्हणजे आपल्या डाव्या हाताने डावं पाऊल अँकल पोटरी पकडायचा प्रयत्न करा. बरोबर. आणि आता उजवा हात सरळ वर घेऊन उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करा. परफेक्ट. छान. आता पाऊलापर्यंत हात पोहोचत नसतील तर पोटरी किंवा अँकल पकडा, पण पाय मात्र गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. श्वास चालू. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. सावकाश पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. दोन्ही हात खाली. डावा पाय पुन्हा फोल्ड करून आधी वज्रासनामध्ये या आणि मग एक एक पाय सरळ करा. डावा उजवा पाय सरळ आणि मग डावा पाय सरळ. अँकल जॉईंट मध्ये हलकासा ताण किंवा दाब जाणवत असेल, मग दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन आधी अंगठा जमिनीवर टेकवा आणि मग करंगळी. म्हणजे तो आलेला प्रेशर कमी होईल. बरोबर. आणि आता साधी मांडी घालायची. आज आपण करणार आहोत सिंह मुद्रा. तर ही मुद्रा जी आहे, जर त्यांना टॉन्सिल्सचा त्रास होत असेल त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे काय आहेत? सिंह मुद्रा. एकतर थायरॉइड तर आपला कंट्रोलमध्ये राहतोच, पण जेव्हा आपण जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन येतो त्यामुळे अल्झायमर सारखे जे त्रास आहेत, म्हणजे हळूहळू आपल्याला विसराळूपणा आपला वाढत जातो जसं वय वाढतं तसं, तर हे त्रास कमी होण्यासाठी ही सिंह मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याचं तजेलदारपणा सुद्धा ही मुद्रा टिकवून ठेवते. कारण की पूर्णपणे चेहऱ्याचे स्नायू जे आहेत हे ताणले जातात. त्यामुळे तिथे होणारं ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे खूप छान प्रकारे होतं आणि आपोआप आपल्या चेहऱ्यावरती एक एक छान असं ग्लो येतो. तर ही कशी करायची? सोपी आहे. फक्त इथे आपल्याला जेव्हा आपण जीभ बाहेर घेऊन येतो, जास्तीत जास्त ती बाहेर आणतो, जबडा आपला रुंद करतो, त्यावेळेला तोंडाने आपण नकळत श्वास घेतो आणि सोडतो. तर तसं न करता आपल्याला इथे जाणीवपूर्वक नाकाने श्वास घ्यायचाय आणि नाकाने सोडायचाय. फक्त आपण तोंड उघडतो, जबडा आपला रुंद होतो, जीभ बाहेर येते, पण नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. तर एक दाखवते मी तुम्हाला कसं करायचं. तर इथे तुम्ही साधी मांडी पद्मासन, अर्ध पद्मासन घालू शकता तुम्हाला जर शक्य असेल तर. पद्मासन, अर्ध पद्मासन यासाठी घालायचं की आपला बेस पक्का होतो जेव्हा आपण आपले पाय लॉक करून घेतो त्यावेळेला. आणि आता पुढे बघा, आपले हात जे आहेत हे द्रोण मुद्रेमध्ये गुडघ्यावर ठेवायचे. हाताची कोपरं थोडीशी अशी बाहेर येते, अशी बाहेर येतील थोडीशी. आणि मग एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जास्तीत जास्त जीभ बाहेर घेऊन यायची. जेवढं तुम्हाला जीभ जबडा रुंद करता येईल तेवढा रुंद करायचा. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची. पूर्णपणे जिभेचे स्नायू ताणले जातात. पहिल्या आवर्तनाच्या वेळेला आपलं लक्ष आपल्या नाकाच्या शेंड्याकडे असेल आणि नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे असणार आहे. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही हातांची कोपरं, दोन्ही हात द्रोण मुद्रेत गुडघ्यावर आणि हाताची कोपरं थोडीशी बाहेर येतील. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर. जास्तीत जास्त जबडा रुंद करा, जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि नजर तुमची नाकाच्या शेंड्याकडे असेल. नजर नाकाच्या शेंड्याकडे आणि श्वास प्रश्वास नाकाने चालू ठेवायचा आहे.
हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद, तिथल्या तिथेच थोडा वेळ विश्रांती. बघा, पूर्णपणे जिभेचे स्नायू ताणले गेलेत, आपले गालाचे स्नायू ताणले गेलेत. त्याकडे लक्ष. हलकस तुम्हाला एक उष्णता किंवा एक गरमपणा जाणवत असेल, त्याची जाणीव. आपली पाचही ज्ञानेंद्रिय ही ब्रेनशी कनेक्टेड आहेत. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपोआप आपला ब्रेन सुद्धा ऍक्टिव्हेट होतो. आता पुन्हा एकदा हेच आवर्तन करणार आहोत, पण इथे नजर मात्र आपली आपल्या आयब्रो सेंटरकडे असेल, आपल्या भ्रूमध्याकडे नजर असेल, अशी वरती. ज्यांना डोळेदुखीचा किंवा कुठलंही ऑपरेशन झालं असेल डोळ्यांचं, त्यांनी मात्र हे करणं टाळा. तर आता सुरुवात करूया. पुन्हा आपली हाताची कोपऱ्या थोडीशी बाहेर येतील. हा, आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. जबडा रुंद करा, जिभेचे स्नायू ताणून घ्या आणि नजर आपली आयब्रो सेंटरकडे. नाकाने श्वास घेतोय, सोडतोय. छान, खूप छान. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद, तिथल्या तिथेच विश्रांती. संपूर्ण सिंहमुद्रेचा आपल्या कंठस्थ ग्रंथींवर, आपल्या जिभेच्या स्नायूंवर, चेहऱ्याच्या स्नायूंवर जो काही परिणाम झालाय त्याची जाणीव. एकेका पायाने आपण पद्मासन, अर्ध पद्मासन जे आहे हे सोडून देऊया आणि विश्रांती. सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय, उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करणार आहोत कटी चक्रासन आणि त्यासाठी दोन्ही पावलं जुळलेली किंवा थोडस पावलांमध्ये अंतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ एकदा उजवीकडे वळायचंय. डाव्या पायाची टाच बघूया. उजवा हात आपला मागे डाव्या कमरेवर आणि डावा हात उजव्या खांद्यावर. पुन्हा एकदा डावीकडे. उजव्या पायाची टाच बघूया मागून. पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश थांबायचंय. पुन्हा दोन्ही पावलांमध्ये थोडस अंतर असेल. करणार आहोत ताडासन. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. खांदे एकदम रिलॅक्स आणि हळूहळू हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. जास्तीत जास्त स्ट्रेच आणि त्यानंतर टाचा जमिनीपासून वर उचलायच्या आहेत आणि पुन्हा एकदा हेच द्यायचं आहे संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेमध्ये. ताण 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 ताण. छान. सावकाश टाचा खाली, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सर सोडून विश्रांती. आता आपल्याला बॅलन्स सांभाळण्यासाठी एक कृती करायची आहे. मॅटच्या एका टोकाला येऊन उभे राहा. मॅटच्या एका टोकाला, कुठल्याही एका टोकाला येऊन उभे राहा. हा, नजर समोर. आता दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा. उजवं पाऊल पुढे घ्या आणि उजव्या पावलाची टाच डाव्या पायाच्या अंगठ्याला चिटकवून घ्या. हा, उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या अंगठ्याला. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आपण डोंबारी कसं त्या दोरीवरून चालतो त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची आहे. आता डावं पाऊल पुढे, डाव्या पायाची टाच उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायची आहे. मग उजवं पाऊल पुढे. अशा प्रकारे आपल्याला मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जायचंय. नजर समोर. आपल्याला कुठेही खाली बघायचं नाहीये. आपल्याला आपला तोल सांभाळत आपण ही कृती करतोय. आता रिवर्स. तिथल्या तिथेच मागे या. टर्न न होता तिथल्या तिथेच मागे. जो पाय पुढे आहे तो आता मागे घ्या. त्याचा अंगठा दुसऱ्या समोर असलेल्या पायाच्या टाचेला लावा.
बरोबर. आता पुन्हा रिवर्स कृती. अगदी सावकाश आणि तोल सांभाळत बरोबर अंगठ्याचा स्पर्श टाचेला होऊ देत. हा, बरोबर. आता पुन्हा एकदा पुढे जाऊया. अजून एकदा कृती करूया. पुन्हा एकदा पुढे जाऊया. त्याच प्रकारे पुढे समोर बघायचंय आणि पुढे चालायचंय. बरोबर. आणि आता पुन्हा रिवर्स. छान करताय. ही जरी सोपी वाटत असेल ना तरी पण हे बॅलन्स सांभाळणं फार आपल्याला अवघड जातं. बरोबर, छान. सावकाश मध्यभागी येऊया. हा. आणि आता टाचा वरती उचला. दोन्ही पायांच्या टाचा वर उचला आणि पुन्हा मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चाला. टाचा वर उचलून मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आणि त्याच प्रकारे रिवर्स. रिवर्स. बरोबर. बरोबर. अजून एकदा पुन्हा पुढे जाऊया. टाचा वर उचललाय, चवड्याच्या भागावर आपण चालतोय आणि पुन्हा मागे रिवर्स. टर्न न होता तिथल्या तिथेच मागे यायचं आपल्याला. हा, बरोबर. बरोबर. ज्यांना टाचदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त. आता टाचा जमिनीवर येऊ देत पूर्णपणे. हा. आता आपल्याला टाचेवर चालायचंय. चवड्याचा भाग वर होईल आणि टाचेवर चालायचं. टाचेवर चाला. बघा आता अँकल जॉईंटच्या इथे समोरून प्रेशर, मागच्या बाजूने दाब आहे. सॉरी, समोरच्या बाजूने प्रेशर आणि मागच्या बाजूने ताण आहे. पुन्हा मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत यायचंय. हा, बरोबर. दोन दोन वेळेला आपण सगळ्या कृती केल्यात. छान. बरोबर. सावकाश मध्यभागी येऊन थांबा. पाय खाली करा, पाऊल खाली करा, दोन्ही हात खाली आणि पुन्हा एकदा विश्रांती. आज आपण एकपादोत्तासन करणार आहोत, पण याच्यामध्ये एक हलकसं व्हेरिएशन आहे. पुन्हा एकदा इथे तोल सांभाळायचा आहे आणि त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वाढवायचं. तर कसं करायचं दाखवते. आपण एकपादोत्तासन करताना काय करतो, दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात खांद्यातून सरळ करतो आणि त्याच्यानंतर आपण उजवा पाय जो आहे हा फोल्ड करून पाऊल जमिनीकडे घेतो. बरोबर, हे आपण या प्रकारे शिकलोय. तर आज आपल्याला काय करायचंय, उजवं जे पाऊल आपण जमिनीकडे, आपण जो पाय फोल्ड करतो उजवा पाय, तो आपल्याला सरळ मागे न्यायचा आहे. दोन्ही हात समोर घ्यायचे आणि आता इथे आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा. दोन्ही हात समोरून ताणण्याचा प्रयत्न आणि उजवा पाय मागे सरळ ठेवण्याचा प्रयत्न. आता तुम्ही इथे दोन्ही हातांनी एखाद्या गोष्टीचा आधार घेऊ शकता. भिंत, टेबल, खुर्ची, सोफा जे असेल समोर त्याचा आधार घेऊन तुम्ही ही कृती करू शकता. आणि मग सावकाश मध्यभागी. ठीक आहे. ज्यांना कमरेची दुखणी आहे, गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी हे करणं टाळा. आता सुरुवात करूया. तुम्ही समोर कुठल्याही गोष्टीचा आधार घेऊ शकता. जे नवीन करतायत त्यांच्यासाठी ही सूचना आहे. तर दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात आधी खांद्यातून सरळ करा, आडवे. उजवा पाय जो आहे हा वर उचला, पाऊल जमिनीकडे सैल सोडा. बरोबर. आणि मग त्यानंतर उजवा पाय आपल्याला मागे न्यायचा आहे, कमरेतनं पुढे झुकायचंय, दोन्ही हात समोर घ्यायचे. बरोबर, छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायचे. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात जोडून घेण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. बरोबर. थोडस दर्शनाताई पाय बघा मागचा अजून वर येतोय का? हा हा, ठीक आहे, ठीक आहे. हा. सावकाश उलटचाल करताना हात पुन्हा समोर, जमिनीला समांतर, कमरेत सरळ, पाय खाली. थोडा वेळ विश्रांती. नकळत संपूर्ण शरीराचा भार डाव्या पायावर जातो, त्यामुळे विश्रांती. हे हळूहळू आपल्याला प्रॅक्टिसने नक्कीच येईल. आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. डावा पाय जमिनीपासून वर उचलायचाय, पाऊल जमिनीकडे सैल सोडा. हा.
आता डावा पाय मागे घ्या, दोन्ही हात समोर घ्या, जेवढं शक्य असेल तेवढं कमरेतनं पुढे झुका. आपलं संपूर्ण शरीर हे 90 डिग्रीच्या काटकोनाप्रमाणे होईल. बरोबर. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात जोडून घ्या. छान. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायचे, बॅलन्स सांभाळायचा आहे. छान. सावकाश उलटचाल. दोन्ही हात पुन्हा समोर जमिनीला समांतर, दोन्ही हात खाली, कमरेतनं सरळ, पाय खाली आणि विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने श्वास सोडा. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचे आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. आज आपण करणार आहोत पवन मुक्तासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलायचे आणि ते फोल्ड करायचे. आपल्या दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. खांदे एकदम रिलॅक्स, डोळे अलगद मिटून घ्या. पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. पोटाचे स्नायू सुद्धा रिलॅक्स असतील. चेहरा शांत. पोटावरती प्रेशर आल्यामुळे आपलं ब्रीदिंग जे आहे हे थोडंसं शॉर्ट होतंय. आता ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न. छान. यथाशक्ती थांबा. उलट चाल करताना आधी डोकं जमिनीवर येईल, हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय आधी हवेमध्ये सरळ करा गुडघ्यातनं आणि मग सावकाश जमिनीवर. विश्रांती. पोटावरती आलेला प्रेशर, गळ्यावरती आलेला प्रेशर, पाठकण्यावरती ताण होता. पवन मुक्तासनाचा संपूर्ण शरीरावरती झालेला परिणाम त्याचा मनातल्या मनात मागोवा. गॅसेसचे त्रास कमी होतात. असं हे पवन मुक्तासन, याच्या नावातच याचे लाभ आहेत. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणार आपण करणार आहोत मत्स्यासन. त्याच्या आधी आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे विपरीत करणी मुद्रा. तर फक्त एका कुशीला वळून तुम्ही बघू शकता की हे कसं केलं जातं. तर ह्याचे कॉन्ट्राइंडिकेशन बघा. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल तर मात्र ही विपरीत करणी मुद्रा जी आहे ही करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे काय आहेत? रक्ताच्या प्रवाहाची दिशा बदलते. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त. पीसीओडी, पीसीओएस, जे काही गायनेक रिलेटेड अडचणी आहेत स्त्रियांच्या, त्या याच्याने कमी होतात. तर ही कशी करायची बघून घ्या, मी दाखवते. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. तर इथे आपल्याला दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्यायचे या प्रकारे. आपल्या हाताचा सपोर्ट द्यायचा आपल्या सीटला आणि सीटचा भाग थोडासा वर उचलायचा, म्हणजे पावलं जी आहेत ही आपल्या डोक्याच्या दिशेने येतात. आणि मग सीटचा भाग वर उचलला की आपले पाय जे डोक्याच्या दिशेने आलेत ना, ते सरळ करण्याचा प्रयत्न करायचा या प्रकारे. आणि दोन्ही पावलं जी आहेत ही सिलिंगकडे ताणण्याचा प्रयत्न करा. बघा, पाय आपले असे डोक्याच्या इथे होते, बरोबर. ते नंतर आपण सरळ करतोय. आपल्या सीटच्या इथे आपल्या हातांचा आधार आहे. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आणि मग पावलं जी आहेत ही सिलिंगच्या दिशेने ताणण्याचा प्रयत्न करायचा. इथे आपल्या रक्ताचा प्रवाह हा हृदयाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते.
म्हणून हाय ब्लड प्रेशर हृदयविकारवाल्यांनी हे करणं टाळायचं आहे. इथे गळ्यावर पूर्णपणे प्रेशर येतो. थायरॉइड प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक ही मुद्रा मानली गेलेली आहे. आणि बघा उलट चाल करताना काय करायचं, पुन्हा आपले पावलं जे आहेत किंवा पाय जे आहेत ते पुन्हा सावकाश डोक्याच्या दिशेने घ्यायचे. हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा जमिनीवर द्यायचा आणि पाठीचा एक एक मणका जमिनीवर डोकं न उचलता कृती करण्याचा प्रयत्न. पुन्हा पाय 90 डिग्रीवर आले आणि मग ते सावकाश खाली येतील. आता ज्यांचा सीटचा भाग वर उचलला जाणार नाही त्यांनी काय करायचंय, पायाचे अंगठे पकडायचे आणि या स्थितीमध्ये थांबायचं किंवा दोन्ही पाय जमिनीला तुम्ही भिंतीला टेकून 90 डिग्री अशी उभी करू शकता. ठीक आहे, सुरुवात करूया. यथाशक्ती प्रयत्न असेल. कॉन्ट्राइंडिकेशन पुन्हा एकदा लक्षात घ्या. हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर किंवा कुठलाही त्रास, पाठीच्या मणक्याचा त्रास असेल तर मात्र करणं टाळा. तर सुरुवात करा आता. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. आणि आता हळूहळू दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर घ्या, जेवढं जमेल तसं. बरोबर. हा, आता आपल्या हातांचा आधार द्या सीटच्या इथे आणि थोडासा सीटचा भाग वर उचलायचा प्रयत्न करा. ठीक आहे, ज्यांना उचलता येत नाहीये त्यांनी पायाचे अंगठे पकडा. बरोबर. हा, ठीक आहे. आता दर्शनातही थोडेसे पाय सरळ करा वरती सिलिंगच्या दिशेला आणि चैत्राली तू सुद्धा. हा हा, ठीक आहे, छान. कापसेताई तुम्ही पायाचे अंगठे पकडा, काही हरकत नाहीये. अंगठे पकडा, तुम्हाला तसेच लाभ मिळणार आहेत. हा, छान. बरोबर. आता पावलं ज्यांनी पाय वरती आहेत त्यांनी पावलं थोडीशी वरती सिलिंगकडे ताणण्याचा प्रयत्न करा. छान, बरोबर झालंय. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करा, ओव्हर ट्राय नको. परफेक्ट. बघा गळ्यावर पूर्णपणे दाब, पाठीच्या मणक्यावर प्रेशर येतो. उलट चाल करा, सावकाश. आधी पाय थोडेसे डोक्याच्या दिशेने घ्या. आता हाताचा सपोर्ट द्या जमिनीला. डोकं न उचलता पाठकाणा हळूहळू जमिनीवर येऊ देत, सावकाश. परफेक्ट, खूप छान. हा, आणि आता नियंत्रित पाय खाली. बरोबर. पायाचे अंगठे ज्यांनी पकडले त्यांनी पण आता पाय खाली घ्यायला हरकत नाहीये आणि विश्रांती. विपरीत करणी मुद्रा हे एक ऍडव्हान्स आसन आहे. आता हळूहळू आपण थोडीशी ऍडव्हान्स आसनांकडे जातोय. तर इथे पटकन सीटचा भाग आपल्या वरती नाही उचलला जात, म्हणून आपण जे मागच्या वेळेला रोलिंग पाहिलं होतं ना, अप अँड डाऊन आणि साईडवर्ड रोलिंग, त्याची थोडी घरी प्रॅक्टिस केली की मग आपोआप सीटचा भाग वर उचलला जाईल. विश्रांती. आणि आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणारं मत्स्यासन आपण करून घेऊया. कारण की इथे पूर्णपणे गळ्यावरती प्रेशर, पोटावरती प्रेशर होता, पाठकड्यावर ताण होता, म्हणून तो रिलीज करण्यासाठी मत्स्यासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपल्या दोन्ही बोटांचा आधार कानाच्या इथे द्या, म्हणजे हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला. आपण याच्या आधी पण हे केलेलं आहे. आणि आता सावकाश डोकं वर उचलून टाळूचा भाग जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. सावकाश डोकं वर उचलायचंय आणि टाळूचा भाग जमिनीवर. दोन्ही हात खाली, हाताची बोटं मांडीवर आणि हाताची कोपरं जमिनीवर. पावलं जमिनीकडे ताणून घ्या. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. बरोबर, खूप छान झाले, खूप सुंदर. कापसेताई तुमचं पण खूप छान झालंय. श्वास घेतोय, सोडतोय. पूर्णपणे बघा पाठकण्यावर प्रेशर येतोय, गळ्यावरती पोटावरती दाब आहे, फुफ्फुसांचं प्रसरण होत आहे, त्यामुळे तिथला श्वसन मार्ग आपला सुधारतोय. उलट चाल करूया. पुन्हा एकदा डोळे उघडायचे, आपल्या हाताचा सपोर्ट द्या कानाच्या इथे आणि त्याच्या आधारे डोकं सावकाश वर उचलून घ्या. पावलं रिलॅक्स करा. पाठीचा एक एक मणका जमिनीवर, डोकं जमिनीवर आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. नेक्स्ट वीक मध्ये आपण ह्याच्या पुढची जी कृती आहे, ऍडव्हान्स कृती, ती आपण पाहणार आहोत. आणि आता सावकाश एका कुशीला म्हणून पोटावर पडून विश्रांती.
कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे. आता आपण करणार आहोत पक्षी तानासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे करा. जसे हवेमध्ये विमान उडतं किंवा पक्षी उडतात त्याप्रमाणे ही कृती असेल. आणि आता आपल्याला एकाच वेळेला आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. आपले हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची आहे. सुरुवात करूया. एकाच वेळेला आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. नजर समोर. परफेक्ट. बरोबर. छान. नजर समोर. आता इथे आपल्याला यथाशक्ती थांबायचं आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. जर तुम्हाला असं थांबणं अवघड वाटत असेल तर थोडीशी स्विमिंग सारखी ऍक्शन करा. आपण पाण्यामध्ये जसं पोहतो ना त्याप्रमाणे थोडेसे आपल्या हातांची समोरून हालचाल करा. हा, म्हणजे आपल्याला अनकम्फर्टेबल वाटणार नाही. बरोबर. छान. सावकाश थांबून पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ, कपाळ जमिनीवर, हात पाय जमिनीवर आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. पोटावरती आणि आपल्या छातीवरती आलेला प्रेशर तो रिलीज करूया. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सावकाश सोडून द्या. पूर्णपणे श्वासाची गती नॉर्मलला येऊ देत. आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या. हळूहळू एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आता आपल्याला दोन्ही हातांची वायू मुद्रा करायची. तर ही कशी असते? आपलं पहिलं जे बोट आहे त्याचं टोक अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचं आणि त्याच्याने आपला अंगठा जो आहे अंगठ्याने पहिलं बोट लॉक करायचं. तर ही झाली आपली वायू मुद्रा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आणि दोन्ही हात आपले असे गुडघ्यावर येतील. लक्षात आले? तर ही मुद्रा का करायची? तर ज्यांच्यामध्ये वात विकार आहे किंवा सांधेदुखीचा ज्यांना त्रास होतो, गुडघेदुखीचा ज्यांना त्रास होतो, त्यांनी ह्या वायू मुद्रेमध्ये बसायला हरकत नाही. म्हणजे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर आपल्या हातापायांना पेडगे येतात, कधी कधी आपल्याला असं नकळत एखादे भास होतात, तर ते कमी होण्यासाठी, हा सगळा त्रास कमी होण्यासाठी ही वायू मुद्रा अतिशय उपयुक्त. बघा, दोन्ही हात समोर घ्यायचे. पहिलं बोट जे आहे ते अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचं आणि ह्या पहिल्या बोटाला अंगठ्याने लॉक करून घ्यायचं. बाकी हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात गुडघ्यांवरती. वायू मुद्रा. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. बरोबर. डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. अगदी सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत ते पण इथे आता 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवून आहे तो श्वास सोडायचा. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. शेवटचं आवर्तन.
यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा तिथल्या तिथेच. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळवून हातांची ज्ञान मुद्रा. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मा देव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती. करणार आहोत बॅलन्सिंग अनुलोम विलोम प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद, डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडून. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. लास्ट राउंड. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत, डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांकडे. शरीर मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम. आज आपण बघणार आहोत शीतली प्राणायाम. तर या प्राणायामाचे कॉन्ट्राइंडिकेशन, ज्यांना लो बीपीचा त्रास आहे, बघा, लो बीपी चा त्रास आहे त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये हा प्राणायाम करणं अधिक म्हणजे तेवढं लाभदायक नाहीये. जेवढं तुम्ही उन्हाळ्यामध्ये या प्राणायामाची आवर्तन कराल तेवढी ही खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला लाभदायक ठरतात. कारण की इथे शीतली म्हणजेच काय, तर शीतलता. आपल्या शरीराचं तापमान जे आहे हे इथे ह्या प्राणायामाच्या अभ्यासाने थोडंसं कमी होतं. म्हणून हिवाळ्यामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये हा प्राणायाम करणं टाळायचं असतं. आता थोडीशी थंडी कमी आहे म्हणून आपण एखाद दुसरं आवर्तन करायला हरकत नाहीये. तुम्हाला माहिती असण्यासाठी, शिकण्यासाठी मी तुम्हाला हे दाखवतेय. तर हे कसं करायचं, आणि पुन्हा एकदा इथे तुम्हाला आजूबाजूचं जे तुमचं वातावरण आहे ते स्वच्छ पाहिजे. कुठेही धूळ नको, प्रदूषण नको, कारण की हे अपवादात्मक प्राणायाम आहेत जिथे आपण तोंडाने श्वास घेतो आणि नाकाने श्वास सोडतो. म्हणून जिथे धूळ असेल, प्रदूषण असेल, तिथे हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. मोकळ्या आणि स्वच्छ ठिकाणी हा प्राणायाम करायचा आहे. तर बघा कसं करायचं. हाताची ज्ञान मुद्रा. जेव्हा आपण शीतली प्राणायाम करतो तेव्हा आपल्याला आपली जीभ बाहेर घेऊन यायची आहे आणि ती फोल्ड करायची समोरच्या बाजूने. जिभेची पन्हळ पत्र्याची पागोळी जशी असते त्याप्रमाणे आपल्याला आपल्याला जीभ अशी फोल्ड करायची आहे. आणि इथे तोंडाने श्वास भरून घ्यायचा. जीभ आतमध्ये, तोंड बंद, आणि नाकाने संपूर्ण श्वास सोडायचा. ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे, शिधा आणि श्रुधा तृष्णा याच्याने म्हणजे आपली भूक आणि तहान कंट्रोल मध्ये राहतं. तर आता आपण सुरुवात करूया. हातांची ज्ञान मुद्रा, पाठ सरळ, डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती.
आणि आता जीभ बाहेर घेऊन यायची आहे. जिभेची पन्हळ तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचन. अजून एक राऊंड करूया. जीभ बाहेर, जिभेची पन्हळ तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेचा स्पर्श संपूर्ण कंठापर्यंत. जिभातमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचन. अजून एक राऊंड करूया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. जिभेची पन्हळ तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचन. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. एक शांततेचा अनुभव आपण या क्षणी घेत आहोत. करणार आहोत पुढील 3 आवर्तन भ्रामरी प्राणायामाची. हातांची ज्ञानमुद्रा आहेच. प्राणस्पंदनांची अनुभूती. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये हलकासा दाब आणून तिथे सुरू असणारा रक्तप्रवाह आणि त्या रक्तप्रवाहाची स्पंदनं, त्याची अनुभूती. करणार आहोत भ्रामरीची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून डोळे अलगद मिटलेले आहेतच. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. काही क्षण शांत भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. आणि डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून शवासनासाठी स्थिती घ्यायची. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन सोडून क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. अगदी सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल 1 ते 1.5 फुटा एवढं. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही हात शरीरापासून लांब. हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचं आहे. पाठकड्याला झालेला जमिनीचा स्पर्श सुखावह आणि आरामदायी वाटतोय. सर, तुम्ही भिंतीला टेकून उभं बसलात तरी चालेल आणि दोन्ही पाय असे पसरवून द्या. जर तुम्हाला पाठीवर पडून नाही पडायचं असेल ना, तर भिंतीला टेकून दोन्ही पाय असे सरळ करून बसा. कारण की बऱ्याचदा पाठदुखीचा त्रास असतो, त्यामुळे पाठीवर पडून विश्रांती घेणं सोपं जात नाही म्हणून. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. शरीरातला प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मनाने शिथिल करून घेऊया, रिलॅक्स करून घेऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडून देऊया.
आपला प्रत्येक स्नायू, पेशी, ग्रंथी, स्नायू मोकळा होत चाललाय, रिलॅक्स होत चाललाय. पुन्हा एकदा नाकाने खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडूया आणि पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शिथिलता. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सर सोडलेली आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. जाणीव आपल्या श्वासाची. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना हलका हलका पोट वर येत आहे. श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. मी श्वास घेताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव माझा श्वास सोडताना. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मला आज दिवसभर जी काही कामं करायची आहेत, त्या सगळ्या कामासाठी पोषक अशी सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये प्रवेश करत आहे. माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. आणि हे सगळं माझ्या साधनेचं फळ मला मिळत आहे. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. आणि त्याचप्रमाणे माझं मानसिक आरोग्यही अतिशय उत्तम आहे. शरीराचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी उत्तम अशी आसनं मी करत आहे. माझी शारीरिक क्षमता अतिशय चांगली आहे आणि मी मनापासून माझ्या शरीराला धन्यवाद देत आहे. आणि त्याचबरोबर माझं मानसिक आरोग्य अतिशय उत्तम राहण्यासाठी मी योग्य प्रकारे प्राणायाम करत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, उत्तम आरोग्य, सौख्य प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं, कुलस्वामिनीचं स्मरण करूया. त्यांचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर आणूया आणि त्यांना मनोभावे वंदन करूया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. त्यांच्या आशीर्वादानेच आपण या स्थितीतून आता बाहेर येणार आहोत. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान डावीकडे उजवीकडे अगदी सावकाश फिरून घ्यायची. सावकाश डाव्या कुशीला वळायचंय. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल आणि दोन्ही पाय थोडेसे फोल्ड करून घ्यायचे. फोल्ड केलेले पाय आपल्या पोटाजवळ येतील आणि या स्थितीचाही आनंद घेऊया. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव.
सावकाश श्वास घेत घेत कमरेत बसणार. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमस्तक. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. उद्या शनिवार आणि रविवार आपल्याला सुट्टी आहे. आपण भेटणार आहोत सोमवारी सकाळी 6 वाजता. हरिओम. सोमवारपासून आपण सूर्यनमस्काराला सुरुवात करणार आहोत. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे. भेटूया मग सोमवारी सकाळी 6 वाजता. हरिओम. हॅपी वीकेंड. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.